आज आपण बनवूया कैरीचं लोणचं। तर त्यासाठी मी ह्या 7 ते 8 कैऱ्या घेतलेल्या मोठ्या मोठ्या। तर मी हे बनवणार आहे तिखट लोणचं। तर आपल्याला ह्यासाठी काय केलेलं आहे, मी कैऱ्या रात्री मी चिरून म्हणजे फोडून घेतलेल्या अशा ह्याच्या कोळीसकट आणि त्याला छानपैकी ते पुसून घेतलेल्या आणि त्याला मी मीठ आणि हळद लावून छानपैकी त्याला सावलीतच फॅन खाली रात्रभर सुकायला दिलेले आहे। हे बघा, त्यामुळे इतक्या छान अशा कोरड्या कोरड्या झालेल्या आहेत। मी हे बनवणार आहे तिखट लोणचं आणि निम्म्या कैऱ्यांचं आणखीन 7-8 कैऱ्यांचं गोड लोणचं बनवायचं आहे आपल्याला। तर हे आता आपण तिखट लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात। हे बघा, आपण असं काय करायचं आहे, गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर कढई आता छान गरम झालेली आहे। तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मोहरी छानपैकी अशी भाजून घ्यायची आपल्याला, मस्तपैकी जरा अशी तडतडायला हवी मोहरी आणि जिरे एकदम भाजले तरी काही हरकत नाही। मोहरी मी इथं 2 चमचे मोठे 2 चमचे घेतलेले आहेत। आपल्या कैरीच्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे। आपल्या 6 ते 7 कैऱ्या आहेत, त्यासाठी मी मोहरी इथं 2 चमचे मोठी मोहरी 1 चमचा जिरे असं घेतलेलं आहे। तर आता हे आपण छान असं परतून घेऊया। हे का मोहरी आणि जिरे छान तडतडलेत, आपण आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्याच्यामध्ये घालायची आहे ही मोहरीची डाळ आहे। तर ही फक्त आपल्याला थोडीशीच करायची आहे। मोहरीची डाळ इथं मी 3 चमचे घेतलेली आहे। फक्त आपल्याला 1 मिनिटच ती अशी थोडीशी परतून घ्यायची आणि ती पण आपल्याला लगेच काढून घ्यायची आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये धणे आपल्याला करून घ्यायचे आहे। धणे आपल्याला छान असे तडतडले, धणे आपले असे मस्त आपल्याला थोडेसे हलवून घ्यायचे, तेही आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोड्याशा मेथ्या इथं 1/2 चमचाच घेतलेल्या आहेत आणि बडीशेप इथं 1 चमचा घेतलेली आहे। तर आपल्याला तेही असं छान आपल्याला आणि ह्याच्यामध्येच आपल्याला 2-3 लवंगा आणि एक 5-6 काळी मिरी असं आपल्याला याच्यामध्ये हलवायचं आहे। तर आता हेही आपलं भाजून झाले, हे आपण काढून घेऊया। हे बघा, आता आपल्या ह्या लाल मिरच्या आहेत, सुकलेल्या लाल मिरच्या आहेत बरं का, ह्या आपण 2-3च घेतलेल्या आहेत, त्याही आपल्याला थोड्याशा गरम करून घ्यायच्या। हे बघा, आता आपण हे एक पातेलं असं छानपैकी ठेवायचं आहे गॅसवर आणि हे बघा, हे भांडं भरून मी हे भांडं जवळजवळ 1.5 भांडं मी तेल ह्याच्यामध्ये घेणार आहे। आता मी 1 घेतले, आता मी अर्धं भांडं परत 1 तेल घालणार आहे, म्हणजे पूर्णपणे हे भांडं भरून 1.5 असं हे तेल आपल्याला गरम करायचं आहे। तेल पातेल्यात गरम होतं आहे तोपर्यंत आपण आता हे आपला मसाला आपण गरम केलेला आता हा पूर्ण थंड आणि कुरकुरीत झालेला आहे। तर तो आपण आता मिक्सरला अगदी भरडा फार पण अगदी पावडर फ्लेम करायची नाही किंवा अगदी पण मोठा ठेवायचा नाही, तर मीडियम ह्याच्यामध्ये आपल्याला असा हा भरडा वाटून घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे आपण छानपैकी याची पावडर करून घेतलेली आहे। मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल की ते आपल्याला कितकं भरडं हवं आहे। बघा, इतकंच आपल्याला हे असं छानपैकी भरडं हवं आहे। असं छानपैकी आपल्या ह्या आपण एका भांड्यामध्ये सगळ्या कैऱ्या काढून घेतलेल्या आहेत। कैऱ्या खूप कोरड्या छान अशा होणं फार गरजेचं आहे। तर आता आपल्याला ह्याच्यावर घालायचं आहे मीठ इथं मी जे आपलं खडे मीठ होतं ना, ते थोडंसं मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे, कारण ते लवकर हे व्हावं म्हणून। तर हे घेतलेलं आहे मी इथं मोठे 3 चमचे मीठ आणि आपण हे मोहरीची डाळ आपण ही घेतलेली ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे, पूर्ण सगळी घालायची आहे मोहरीची डाळ। आणि आता आपण हा वाटून घेतलेला हा पावडर आपण ही, तर आता हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला मस्तपैकी हे सगळ्या कैऱ्यांना असं लावून घ्यायचं आहे। शक्यतो हातानेच लावावं, म्हणजे कारण का ते सगळ्या कैरीला मस्त असं लागतं। हे असं मस्त आपल्या कैरीला सगळा हा मसाला लागलेला आहे। आता आपलं तेल किती गरम झाले बघूया। आपलं हे तेलाला थोडेसे असे हे व्हायला लागलेत बघा। तर आता आपलं हे तेल कसं गरम झाले कसं ओळखायचं, मी मगाशी सांगायचं विसरले, लसूण आपल्याला लागणार आहे। तर लसणाचे मी 2 ते 3 गड्डे मोठे गड्डे घेतलेले, म्हणजे कांदा तो सोलून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकून बघूया। हां,
बघा लसूण असा चरचरायला लागलेला आहे, म्हणजे तेल आपलं कढत चाललेलं आहे आणि आपल्याला तेल हे पूर्ण छान कढवून घ्यायचं आहे आणि मग ते थंड करायचं आहे. तर आपल्याला अजून एक 2 ते 3 मिनटं लागेल. जरासं मी हाय फ्लेमवर गॅस करते. मीडियम फ्लेवर ठेवून आपण आतापर्यंत गरम केलेलं. आता तेल आपलं होत आले म्हटल्यावर मी 1-2 मिनटासाठी गॅसची फ्लेम मोठी करणार आहे, म्हणजे तेल आपलं छान असं मस्त आपल्याला हवं तसं छान कडलं जाईल. हे बघा आपला हा जो लसूण आहे की नाही आपण थोडासा बघायला टाकलेला तो असा थोडासा करपट झाले, म्हणजे आपलं तेल छान असं गरम झाले. तर आपल्याला आता काय करायचं आहे, हे फोडणीचं भांडं घ्यायचं आहे आणि हेच गरम तेल आपल्याला थोडंसं याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा साधारणतः इतकं पुरेल. आता आपल्याला हे गरम झालेलं पातेल्यातलं तेल थंड व्हायला ठेवायचं आहे आणि आता हे आपलं छानपैकी तेल आपल्याला कडलेलं आहे की नाही, तर याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा लसूण. लसूण आपल्याला थोडासा अगदी 2 मिनटासाठी असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, करपवायचा नाही आहे लसूण आपल्याला. आणि आपल्याला लसूण टाकला की एखाद मिनटानं आपल्याला हा हिंग टाकायचा आहे. हिंग इथं मी पूर्ण 1 चमचा असा भरून अगदी हिंग घेतलेला आहे, मोठा 1 चमचा. त्यामुळं हिंग आपल्याला इथं जास्त वापर करायचा आहे हिंगाचा. आता हिंगाचा वास किती सुंदर यायला लागला आहे बघा आणि लसणाचा पण. तर आता हे असं छानपैकी आपल्याला 1-2 मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे बघा आपला लसूण असं छान गुलाबीसर झालेलं आहे की नाही. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता आणि आपल्याला हे पण तेल थोडंसं आपल्याला कोमट व्हायची वाट बघायची आहे, कारण आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे 2 ते 3 चमचे लाल तिखट. आपण हळद याच्यामध्ये ॲड केली नाही आहे, म्हणजे का आपण हळद ऑलरेडी आपण कैऱ्यांच्या फोडीला लावलेलीच आहे, त्यामुळे हळद आपल्याला जास्तीची काही टाकायची गरज नाही आहे एक्स्ट्राची. त्यामुळे आता हे तेल आपल्याला कोमट व्हायची वाट बघूया. तेल हे पूर्णपणे कोमट झालेलं आहे. तर आता आपल्याला हे याच्यामध्ये सॉरी गडबडीत जरा लक्षात आलं नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे लाल मिरची पूड. लाल मिरची पूड आपली देशी असली तरी चालेल किंवा बॅडगी असली ना तरी चालेल. तर आता हे छानपैकी आपल्याला तेल कोमटच असताना आपल्याला ह्याच्यामध्ये लाल मिरची पूड घालायची आहे आणि आपल्याला हे साहित्य ह्याच्यावरती घालायचं आहे आणि हे छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं पातेल्यातलं तेल पण कोमट व्हायची वाट बघायची. ते जास्तीच असल्यामुळे त्याला थोडासा कोमट व्हायला वेळ लागेल. हे आपलं थोडं होतं त्यामुळे लगेच झालं. आता हे छान असं मिक्स मी हाताने करून घेणार आहे. चमच्यापेक्षा मला हाताने छान, म्हणजे काही पदार्थ हाताने छान एकजीव केलेले सुंदर लागतात. हे बघा आता मसाला बघा किती सगळ्या फोडींना मसाला असा लागायला लागला की नाही छानपैकी. आणि वास तर इतका खमंग यायला लागला आहे. हो खूप सुंदर वास यायला लागला. खूप मस्त हे लोणचं खायला खूप छान लागतं. तर हे असं मस्तपैकी मी आता हे झालेलं आहे आणि हे झाकून ठेवणार आहे, कारण आपण फोडणी केलेली आहे ना, वास जाऊ नये, कारण आपलं तेल थंड व्हायला अजून वेळ आहे. तर हे झाकून ठेवणार आहे. हे अशा प्रकारे आपण छान झाकून ठेवलेलं. ह्याला आता थोडंसं असं छान ओलसरपणा यायला लागलेलं आहे आणि आपलं हे पातेल्यातलं तेल पण बघा खूप छान गरम झालेलं होतं की नाही, ते आता छान असं कोमट झाले. कोमट म्हणजे थंडच झालेलं आहे. तर आता आपल्याला हे थोडंसं अगदी घालायचं आहे बघत आपल्याला. हे बघा मी आता थोडंसं घातलेलं आहे. आता हे परत आपल्याला छान हलवायचं आहे असं. असं मस्तपैकी आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे. परत आपल्याला आणखीन थोडंसं तेल घालायचं आहे. वास इतका खमंग आत्ताच येतोय ना, खूप सुंदर वास येतो. तर आता हे असं मस्तपैकी आपलं आपण हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. ह्यातलं प्रमाण आहे की नाही ते तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का. तुम्हाला एखादं वाटलं मसाला कमी आहे किंवा जास्त आहे तर आपल्याला कमी जास्त प्रमाण आपण करू शकतो याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार. तर आता हे छान असं झालेलं आहे. तर आपण हे भरून ठेवायचं आहे असं छानपैकी मटक्यामध्ये. खूप मटक्यामध्ये जर तुम्ही लोणचं करून बघा मुरायला ठेवा, खूप सुंदर मुरतं आणि खूप
खायला पण एक टेस्ट खूप छान वेगळी येते. तर आपण हे छान असं धुवून घेतलेलं आहे आणि आतून आपल्याला हे पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे. एक 2-4 दिवस अगोदरच धुवून ठेवायचं म्हणजे ते छान आतमध्ये कोरडं होतं. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं लोणचं हे असं छान असं भरायचं आहे. तर हे बघा असं मस्तपैकी हे आपलं लोणचं आपण भरून घेतलेलं आहे. आणि आता आपलं हे थोडंसं उरलेलं तेल आपल्याला ह्याच्यामध्ये असं छानपैकी घालायचं आहे. भरपूर जेवढं सगळं उरलेलं आहे ना तेवढं सगळं तेल ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मस्तपैकी. आणि आपल्याला याला असं मस्त झाकण पॅक करायचं आहे. आणि अगदी पूर्ण आपल्याला हे एकदम म्हणजे एकदम असं पॅक असं आता आपल्याला छान असं मस्तपैकी सुती अशी जी आपली हे असेल की नाही त्यांना असं छान असं बांधायचं आहे. मी ह्याला मस्तपैकी असं एकदम घट्ट असं बांधून ठेवणार आहे. मैत्रिणींनो, एक 8 दिवस झाले आपण हे लोणचं घालून मस्तपैकी. तर मी मध्ये एक 4 दिवसानं हलवलं होतं आणि थोडंसं मीठ ॲड केलं होतं आणि परत हवाबंद झाकून असं ठेवलेलं. तर आता परत एक 4-5 दिवसांनी आपण हे काढतो आहे लोणचं. तर आता बघूया आपण ते कशा प्रकारे झाले. तर तुम्ही बघू शकता हे बघा आपलं इतकं सुंदर झालेलं आहे लोणचं. हे बघा इतकं मस्त असं झालेलं आहे. खूप छान झालेलं आहे हे बघा. आणि थोडंसं आता ते मुरायला पण लागलेलं आहे म्हणजे अगदी 8-10 दिवसात आपल्याला हे लोणचं छान मुरलेलं आहे. बघा कसलं मस्त झालेलं आहे खूप. आणि उघडल्या वास पण खूप सुंदर आहे. तर आता मी हे काढणार आहे वाटीत. थोडंसं टेस्टला आपल्याला कसं असतं जरा थोडंसं निघत नाही ना आपल्याला, त्यामुळं मी थोडंसं वाटीत काढणार आहे. अगदी जरासं काढणार आहे वाटीमध्ये कारण अजून हे पूर्ण मुरायला अजून एक 8 दिवस जायला हवेत. त्यामुळे आपल्याला हे लगेच तरी काय आपल्याला हे होणार नाही. तुम्ही बघू शकता हे इतकं सुंदर आणि इतकं छान म्हणजे मुरत चाललेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता इतक्या मऊ असे झालेले आहेत फोडी. तरी मी हे फक्त आत्ता एक टायमापुरतं आत्ताच्या जेवणासाठी फक्त काढलेलं आहे.